नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. भाग 30. एक चिंतन संकलन भाग 30. एक जिज्ञासू साधक श्री निसर्गदत्त महाराज यांच्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्यात जो संवाद झाला तो आता आपण पाहणार आहोत. जिज्ञासू: मी सत्य साईबाबाकडे गेलो होतो, म्हणजे पुट्टुपार्थी. मी सत्य साईबाबाकडे गेलो होतो आणि श्री रमण आश्रमातही गेलो, म्हणजे तिरुवण्णमलाई. प्रत्येक ठिकाणी 2-2 महिने राहिलो. आता मात्र मी अमेरिकेच्या वाटेवर आहे. थोड्याच दिवसात माझा अमेरिकेकडे जाण्याचा विचार आहे. महाराज म्हणाले, भारतातील वास्तव्यामुळे तुमच्यात काही फरक पडला आहे का? तुम्ही सत्यसाई बाबाकडे होते, रमण आश्रमात होते आणि इतरही ठिकाणी कुठे असाल तर भारतातील वास्तव्यामुळे तुमच्यात काही फरक पडला आहे का? आणि तुम्ही श्री रमण आश्रमामध्ये जेव्हा होते तेव्हा तिथे तुम्ही नेमके काय करत होते? यावर ते म्हणाले, गुरुवर श्रद्धा ठेवत होतो, म्हणजे रमण महर्षीवर श्रद्धा ठेवत होतो. आम्ही मूलतः भक्ती मार्गी आहोत. आम्हाला तत्वज्ञानात काही रस नाही. श्रद्धेने रोजचे जीवन जगणे एवढेच आम्हाला माहित आहे आणि आम्ही एवढेच करत असतो. यावर महाराज त्यांना म्हणतात, बहुतेक भक्त जोपर्यंत मनासारखे होत राहते तोपर्यंतच, हे महत्वाचं आहे, बहुतेक भक्त जोपर्यंत मनासारखे होत राहते तोपर्यंतच गुरुवर श्रद्धा वगैरे ठेवतात आणि मनासारखे झाले नाही की मग मात्र त्यांची श्रद्धा डळमळते आणि मग ते तिथून दुसऱ्या एखाद्या गुरुच्या शोधात निघतात. जिज्ञासू: होय, तुमचे म्हणणे खरे आहे, पण भावी जीवनाविषयी काहीतरी काल्पनिक योजना आखण्याची आम्हा सगळ्यांना खोडच आहे. भावी जीवनाविषयी काहीतरी काल्पनिक योजना आखण्याची आम्हाला सर्वांना खोडच आहे. महाराज यावर म्हणाले, आहे ते फक्त जीवन आहे. ते अमक्या तमक्याचे असे जीवन नाही, किंवा असेच किंवा तसेच असा आग्रह त्या जीवनाविषयी आपल्याला धरता येत नाही. तुम्ही योजना आखा अगर नका आखू, जीवन प्रवाह जसा वाहायचा तसा तो वाहतच राहणार. पण कल्पनेमुळे मात्र तुम्ही असंच हवं तसंच हवं अशा कल्पनेमुळे तुम्ही त्या जीवन प्रवाहाच्या सहज आणि प्रवाही अशा प्रवाहाला अडथळा करता. कारण कल्पना आपल्याच कल्पनेत मग्न राहून प्रत्यक्ष जीवनावर हुकूमत गाजवू पाहते. कारण कल्पना आपल्याच कल्पनेत दंग राहून प्रत्यक्ष जीवनावर आपली हुकूमत गाजवू पाहते. तेव्हाच खरी संघर्षाची स्थिती निर्माण होते. त्याला मनासारखे विविक्षित वळण लावू बघते आणि मग ती हरते. वस्तुतः मनालाच वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व नाही आणि प्रत्यक्ष जीवन इच्छारहित आणि भयरहित आहे. आणि प्रत्यक्ष जीवन हे इच्छारहित आणि भयरहित आहे. पण नसलेला जो कोणी आहे त्याला मात्र जीवन आहे तसेच नित्य सुखी वगैरे राहावे असे वाटते. नसलेला जो कोणी आहे त्याला मात्र जीवन आहे तसेच नित्य सुखी वगैरे राहावे असे वाटते व आपले स्वतःचे अस्तित्व पण त्यात सतत टिकून असावे असाही त्याचा आग्रह असतो. आणि आपले स्वतःचे अस्तित्व पण त्यात सतत टिकून असावे असा पण त्याचा आग्रह असतो.
मग प्रत्यक्ष जीवन निर्भय आणि मुक्त आहे. पण प्रत्यक्ष जीवन निर्भय आणि मुक्त आहे, इच्छारहित आहे, भयरहित आहे. आणि मन त्याला मात्र वळण लावू पाहतो. मनाला असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत मुक्तीची आशा नको. कर्तेपणाची कल्पना किंवा कर्तेपणाची बाधा आणि माझ्यामुळेच हे सर्व आहे बरे का असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत बंधन हे जात नाही. जिज्ञासू, मग कर्ता व कृती हे द्वैत कसे जाईल? मग कर्ता व कृती हे द्वैत कसे जाईल? यावर्षी निसर्गदत्त महाराज म्हणतात, जीवन अनंत एक रस सत्यनित्य चैतन्यमय आहे. जीवन अनंत एक रस सत्यनित्य अविभाजित चैतन्यमय आहे व तुम्हीच ते आहात. आणि तुम्हीच ते आहात ही जोपर्यंत तुमची खात्री होत नाही, ही जोपर्यंत तुमची खात्री होत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला सतत चिंतन मनन हे करावेच लागणार. कारण हे जे तुमचे स्वरूप आहे हे तुमच्याच हक्काचे आहे. ते कुणाच्या मेहरबानीने मिळाले नाही, तुमचेच खुद्द तुमचेच स्वरूप आहे. या स्वरूपात राहण्या इतके, आपल्या मूळ ठिकाणीच परत येण्या इतके दुसरे काय सोपे आहे बरे? या स्वरूपात राहण्या इतके, आपल्या या मूळ ठिकाणीच परत येण्या इतके दुसरे सोपे काय आहे? या जगात तुम्ही सध्या जे जीवन, जे काही बरे वाईट जीवन आहे, या जगात तुम्ही सध्या जे जीवन जगता ते कुणी बाहेरून तुमच्यावर लादलेले नाही. या जगात तुम्ही सध्या जे जीवन जगता बरे वाईट ते कुणी बाहेरून तुमच्यावर लादलेले नाही. त्याला कारण तुम्ही आणि तुम्हीच आहात. तुमच्याच मनाचा कल्पनेचा हा सर्व खेळ आहे. जोपर्यंत या गोष्टीची खात्री तुम्हाला पटत नाही तोपर्यंत तुम्ही भय आणि इच्छेपासून मुक्त होऊच शकत नाही. आणि अशी खात्री नसल्यामुळेच कोणती खात्री? की याला आपणच जबाबदार आहोत आणि आपल्याच मनाचा आणि कल्पनेचा खेळ आहे. या गोष्टीची जर तुम्हाला खात्री पटली, तुम्ही देह, मन, समाज, देश, माणुसकी इत्यादीच नव्हे तर ईश्वर आणि परमेश्वर हे सुद्धा कुणीतरी वेगळे मानून त्या भ्रमात राहता. जोपर्यंत या गोष्टीची खात्री तुम्हाला पटत नाही तोपर्यंत तुम्हाला भय आणि इच्छेपासून सुटका नाही. आणि अशी खात्री नसल्यामुळेच तुम्ही देह, मन, समाज, देश, गोत्र, वंश इत्यादीच नव्हे तर ईश्वर, परमेश्वर हे सुद्धा तुम्ही मानता, त्याची सुद्धा कल्पना करता आणि त्या भ्रमात राहता. पण या सर्व एका तऱ्हेच्या पळवाटाच आहेत. जिज्ञासू, मग मी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल अशा विकृत कल्पना का बरे करून घेतो? मग मी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल अशा विकृत कल्पना का करून घेतो? यावर महाराज म्हणाले, केवळ सवयीमुळे, ऐकल्यामुळे आणि त्याच्यावर शंका, कुशंका किंवा संशय न घेतल्यामुळे. लहानपणी लोक सांगतात, आपण ऐकत राहतो, त्यामुळे देह हेच माझे रूप, हा भ्रम पक्का झालेला आहे. म्हणून म्हणतो, परत सर्व तपासा, परत शंका घ्या, परत तपासा. आणि तुम्ही आपणहून बंधनात पडण्याकरता जो तुरुंग बांधला त्याकरता जितके श्रम केले तितके श्रम तो पाडण्याकरता पण करा. तुम्ही आपणहून बंधनात पडण्याकरता जो तुरुंग बांधला आणि तो तुरुंग बांधण्याकरता जितके श्रम घेतले त्याचेच पेक्षा कमी किंवा तेवढे श्रम तो पाडण्याकरता तुम्ही घ्या.
पण खरे सांगतो, हा तुरुंग तोडणे अगदी सोपे आहे. हा तुरुंग बांधणे अतिशय कठीण आहे, पण हा तुरुंग तोडणे अतिशय सोपे आहे. कारण जे वस्तुता नाही ते नाहीसे करण्याकरता ते तसे नाही इतकेच जाणणे एवढेच पुरेसे आहे. कारण जे वस्तुता नाहीच ते नाहीसे करण्याकरता ते तसे नाही ते तसे नाही इतकेच जाणणे पुरेसे आहे. दोरीवरचा साप मारण्याकरता श्रमाची आणि साधन सामुग्रीची काही गरज नाही. दोरीवरचा साप मारण्याकरता श्रमाची आणि साधन सामुग्रीची अजिबात जरुरी नाही. काडी नको, गोटा नको, काही नको. दोरी ही दोरी आहे हेच ओळखणे एवढेच पुरेसे आहे. दोरी ही दोरी आहे एवढेच ओळखणे हेच पुरेसे आहे. साप मारण्याकरता हे ओळखले की साप मेलाच. साप हा साप आहे हे ओळखले की समजा तो साप मेलाच, त्याला मारण्याची पण काही जरूरत नाही. होय मी आहे अशा तुमच्या अमुक तमुक असण्याच्या सूक्ष्म भावनेने तुम्हीच अहम आणि हे सर्व विश्व धरून ठेवले आहे. ही सूक्ष्म अमुक तमुक असण्याची जाणीव काय आहे हे पण तुम्ही सूक्ष्मपणे ओळखा. सर्व दुःखाचे मूळ हीच आहे. हीच सूक्ष्म अमुक तमुक असण्याची जाणीव आहे. ती एखाद्या पातळ त्वचेसारखी तुमच्या खऱ्या स्वरूपावर चिटकलेली आहे. ही सूक्ष्म अमुक तमुक असण्याची जाणीव एखाद्या पातळ त्वचेसारखी तुमच्या खऱ्या स्वरूपावर चिकटलेली आहे. मी आहे अर्थात हा अहंभाव. मी आहे म्हणजे अहंभाव. मी आहे म्हणजे अमुक तमुक असा. तुमच्या देहाबरोबरच ती जन्मली नाही. ही जी सूक्ष्म अमुक तमुक असण्याची जाणीव आहे ती तुमच्या देहाबरोबर जन्मली नाही. अशी भावना आहे की ही भावना न बाळगताही तुम्ही तुमचे जीवन सहजपणे जगू शकता. देहच मी अशा गैरसमजामुळे या अहम कल्पनेचा उगम झाला. ही विजातीयता म्हणजे वेगळेपणा मुळात नसताना केवळ आणि केवळ कल्पनेमुळेच ती निर्माण झाली आहे व स्वनिर्मित जगाच्या खोड्यात तुम्ही एकाकी होऊन स्वतःहून पडले आहात व तुम्हीच निर्माण केलेले जगच तुम्हालाच परके मानून भीती दाखवून सतत भेडसावते. स्वरूपतः मूळचे जीवन हे मी आहे या अहमवृत्तीशिवायच प्रवाही आहे. म्हणजे आपले असणे पण हेच आहे. मी अमका तमका अशी कल्पना न करताही आपण केवळ आपल्या असणेपणात राहू शकतो. साधक जिज्ञासू म्हणाला, मग या अहंकार भावनेपासून सुटका कशी करून घ्यावी? यावर महाराज म्हणाले, तिच्यापासून सुटका पाहिजे असेल तर या अहंकार भावनेची झडतीच घ्यावी लागेल. तिचा पगडा असताना किंवा नसताना पण तिचे सूक्ष्म निरीक्षण करायला पाहिजे. तिचा उद्गम कसा होतो, ती कशी विराम पावते, हे सर्व तुम्ही सूक्ष्म नजरेने पहा. म्हणजे तुम्हीच कल्पलेले काल्पनिक व्यक्तिमत्व विरघळून जाऊन विजातीयता पण निघून जाईल. तुम्ही तुमच्या अखंड चैतन्याशी मूळची सजायता कशी असते त्या स्थितीत याल. एका विशाल सलग सुंदर प्रवाहमान सुंदर चित्रामधून एक मीपणा मिरवणारा निरर्थक विद्रूप ठिपका कसा घालविता येईल याचीच कळकळ आणि याचाच हट्ट धरा. अमका तमका मी ही कल्पना मुळातच फोल आहे. अमका तमका असा मी ही कल्पना मुळातच फोल आहे. म्हणूनच तिला सातत्य हवे, तिला टिकून राहावे असे वाटते.
पण आपल्या मूळ नित्य स्वरूपाला सातत्याचीही गरज नाही, कारण ते आहे आहे आणि आहेच. त्याला पुराव्याची गरज नाही. कुठले शास्त्र ग्रंथ म्हणून ती असणेपणा आलेला नाही. तो मूळचाच आहे. त्याला सातत्याची गरज नाही. म्हणून देह आणि देहाचे नाव याचा अंगीकार जर केला नाही, देह आणि देहाचे नाव अर्थात स्त्री पुरुष, वंश, गोत्र, देश इत्यादी इत्यादी जर अंगीकारच केला नाही, तर आपण कसे केवळ जो आहे ते ज्ञान रूपाने शिल्लक राहू. स्वच्छ आपण जसे आहोत तसे शिल्लक राहू. यावर जिज्ञासू विचारतात, माझा काही ठराविक आध्यात्मिक महत्वाकांक्षा आहेत. माझ्या काही ठराविक आध्यात्मिक महत्वाकांक्षा आहेत. त्या पूर्ण करता करता मी काही प्रयत्न करू की नको करू? मग महाराज यावर म्हणाले, कोणतीही महत्वाकांक्षा आध्यात्मिक असू शकत नाही. कोणतीही महत्वाकांक्षा आध्यात्मिक असू शकत नाही. त्या मीला पोषण्याकरताच असतात. त्या केवळ मीला बळकट करण्यासाठीच असतात. योगी सिद्धीसाठी मूर्खासारखी खटपट करतात. वैयक्तिक चिदानंदाच्या अपेक्षेशी तुलना करतात. स्त्री देहाची आसक्ती ही त्या मानाने स्त्री देहाची आसक्ती निष्पापच म्हणावी लागेल. मन फार लबाड आहे. ते जितके पवित्र भासवते तितके ते जास्त लबाड असते असे समजा. ते जितके पवित्र भासवते त्यापेक्षा ते जास्त लबाड असते असे समजा. जिज्ञासू, पुष्कळ लोक तुमच्याकडे येतात. तुमचा सल्ला विचारतात. त्यांना काय सांगायचे हे तुम्हाला कसे काय कळते? यावर महाराज म्हणाले, त्या क्षणी जे मनात येईल ते मी सांगत सुटतो. ठराविक असा साचा माझ्या वागण्यात आणि बोलण्यात कधीच नसतो. जिज्ञासू, पण तुम्ही तर फारच खात्रीपूर्वक आणि ठामपणे बोलत असता. यावर निसर्गदत्त महाराज म्हणाले, समोरची व्यक्ती आणि सल्ला देणारा किंवा उत्तर देणारा समजा मी, आम्ही दोघेही देहधारी व्यक्ती नाही. हे जाणून बोलणे हीच यातील मुख्य खूबी आहे. निसर्गदत्त महाराजांनी फार सुंदर समजावून सांगितलं आहे. समोरची व्यक्ती आणि सल्ला देणारा समजा मी किंवा उत्तर देणारा समजा मी, आम्ही दोघेही देहधारी व्यक्ती नाही. हे जाणून बोलणे हीच यातली खरी मुख्य खूबी आहे. तुमची जाण जेव्हा निर्मळ आणि मुक्त असेल तर तुमचा सल्ला हा चुकीचा ठरण्याचा संभव अजिबात नाही. तुमची जाण जेव्हा निर्मळ आणि मुक्त असेल तर तुमचा सल्ला, तुमचे सांगणे चुकीचे ठरण्याचा अजिबात संभव नाही. नमस्कार.